आज शनिवार 22 मार्च आज बरोबर संध्याकाळी 4:30 वाजता हरित साताराचे नियमितपणे काम करणारे आम्ही 10 लोक 4:30 वाजताच टेकडीवर आलो। आज पूर्ण आमच्याकडे जेवढे पाईप्स आहेत ते जवळजवळ 600 फूट आहेत, ते टाकीपासून जोडत उत्तरेकडील टेकडीपर्यंत नेले। जिथपर्यंत पाईप पोचतो तिथं 125 कॅन मोकळे नेले। सर्वप्रथम 125 कॅन भरून घेतले, नंतर आम्ही 5-5 जणांच्या टीम केल्या आणि त्या दर 100 फूट अंतरावर उभ्या केल्या आणि एका टीमनं दुसऱ्या टीमपर्यंत कॅन पोच करायचे, दुसऱ्या टीमनं पुढं कॅन पोच करायचे, असे 125 कॅन 5 ते 6 वेळेला आम्ही उत्तरेकडील टाकीवर पोच केले आणि अंदाजे आज तिथं 600 झाडांना प्रत्येकी 5 लिटर पाणी घालण्याचं काम पूर्ण केलेलं आहे। या मिशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला बहुमोल मदत केली। त्या संस्थेचे 12 कार्यकर्त्यांनी आम्हाला हातभार लावला, आमच्या कामात मदत केली, त्यामुळे आजचं मिशन सक्सेसफुल झालं। प्रत्येक जे आळी दिसत आहेत ना, ती काही दिवसापूर्वी नव्हती। आमच्याकडे रेग्युलर दररोज 2-3 तास श्रमदान करणारे एक कार्यकर्ते आहेत, मारुती कट्टे, हिंदुस्तान फीड में अधिकारी आहेत। संध्याकाळी फॅक्टरी सुटली की डायरेक्ट इथं येतात आणि गेल्या 1 महिन्यात आपल्या टाकीपासून सुरुवात करेन ते या उत्तरेकडील टेकडीपर्यंत प्रत्येक झाडाला हे जे गोल व्यवस्थित आळं केलेलं दिसतंय ते त्यांचं एकट्याचं काम आहे। याला म्हणायचं डिटर्मिनेशन, एकाग्रतेनं त्यांचं काम सुद्धा बघण्यासारखं असतं। त्यामुळे बघा, प्रत्येक झाडात एक कॅन ओतलेला, एक थेंबर पाणी वाया जात नाहीये। हे मारुती कट्टे सर हिंदुस्तान फीड्समध्ये अधिकारी आहेत, पण फॅक्टरी त्यांची संपली की डायरेक्ट हिंदुस्तान फीड टू 4 भिंतीची ही टेकडी, आणि ही जी सगळ्या प्रत्येक झाडाला हे आळं दिसतंय त्यातलं आता एक थेंब पाणी वाया जात नाही, याचं श्रेय कुणाला असेल तर ह्या सरांना आहे। असे 10 मारुती कट्टे आम्हाला जर मिळाले ना तर ह्या टेकडीचं आम्ही नंदनवन करून टाकू नक्की।